एक महत्वाचं आहे की आता आपण पाहिलेलं आहे की आपल्या राजकारणात सगळ्या बाजू या स्पष्ट झालेल्या आहेत. एकच महत्वाचं आहे की आता जनतेला आस आहे की जे महाराष्ट्र लुटत आहेत, जे महाराष्ट्रात भ्रष्ट आहेत, त्यांना कोणी थारा देणार नाही, त्यांना कोणी पाठिंबा देणार नाही. आणि मला वाटतं हे सगळं आपण लोक म्हणून पाहतो, त्याच्यावर मी काही वक्तव्य करणं हे जास्ती गरजेचं नाहीये. पण एकच महत्वाचं आहे की काल आम्ही ज्या हॉस्पिटलला भेट देऊन आलो, डॉक्टर्सना भेटून आलो, नर्सना भेटून आलो, आमची भेट झाल्यानंतर रमेश म्हात्रेंना अटक तर झालेली आहे, पण त्यानंतर मला वाटतं अजूनही त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवलेलं आहे. आता ज्या गोष्टींवरनं तुम्हाला अटक झाली आहे त्याचाच तुम्ही आश्रय घेता, त्याचाच तुम्ही मागे लपायचा प्रयत्न करत आहात. पण मग नेमकं गृह खातं किती याच्यावर कीन आहे, किती याच्यावर दबाव टाकून याला आत टाकण्यासाठी दबाव टाकत आहे, की इथे पण फेकनाथ बिंदेंचं फडणवीस साहेब ऐकणार आहेत, हे आता पुढच्या 1-2 दिवसात स्पष्ट होईल. डॉक्टर्स जे मागत आहेत, नर्सेस जे मागत आहेत, ते न्याय मागतात, कडक कारवाई मागतात, शिक्षा मागत आहेत. माझं तर म्हणणं आहे की त्याची दिंड काढली पाहिजे आणि त्याचं नगरसेवक पद बरखास्त केलं पाहिजे. मी इथेनॉल बद्दल सातत्याने म्हणतच आहे की इथेनॉल, पहिली गोष्ट म्हणजे पर्यावरण वगैरे हे सगळं एका बाजूला, पण आपल्याला आठवत असेल तो व्हिडिओ, गडकरी साहेबच सांगत होते की इथेनॉल जेव्हा मिश्रण सुरू होईल तेव्हा 15 रुपये लिटर वगैरे पेट्रोल मिळेल, हा त्यांचाच व्हिडिओ. आणि मग प्रश्न विचारल्यानंतर देशद्रोही, त्यांना हाच व्हिडिओ दाखवल्यानंतर ते बोलतात हे मी बोललोच नाहीये. महत्वाची गोष्ट आहे, आज जगात क्रूडचे प्राइसेस कमी झालेत, किमती कमी झाल्यात. आपल्याच देशात का नाही कमी झालेत? आपल्या सगळ्या आजूबाजूच्या देशांमध्ये पेट्रोल डिझेलचे प्राइस कमी झाले, किमती कमी झाल्यात. मग आपल्याच देशात का नाही कमी झालेत? उत्तर प्रदेशचं इलेक्शन आलं तेव्हा कमी करणार, गोव्याचं इलेक्शन येईल तेव्हा तुम्ही कमी करणार, देशाची निवडणूक येईल तेव्हा तुम्ही कमी करणार. आणि इथेनॉल बद्दल पण जे इंडस्ट्री बोलत आहे, जे जगात सगळे बोलत आहेत की इथेनॉल ब्लेंडिंग हे अजूनही अनसायंटिफिक आहे, अजूनही गाड्यांना ह्याच्यातून किती डॅमेज होते आपण पाहतोय, तरी देखील घुसवायचा स्वतःचा धंदा वाढवण्यासाठी रस्ते तुम्ही तर ठीक करून दाखवा. मुंबई गोवा महामार्ग एक तर नीट करून दाखवा. 10-12 वर्ष झाली हा रस्ता चालू आहे. त्या खड्ड्यांमध्ये थोडं इथेनॉल टाकून तिथे तरी ते खड्डे बुजवा. आम्ही हेच सांगितलं की त्यांनी पहिलं व्यक्त व्हावं, मग आम्ही त्याच्यावर आमच्या भूमिका व्यक्त करू. आम्ही हेच सांगत आहोत. शुभेच्छा म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेज बघून, त्यांचं फ्रस्ट्रेशन बघून, त्यांचं अॅरोगन्स बघून एक नक्की दिसायला लागलेलं आहे की भाजप काय आता त्यांना पुढचा काळ महाराष्ट्रात ठेवत नाही, त्यांना हा केंद्रीय मंत्री म्हणून घेणार, हे आता दिसायला लागलेलं आहे. आता ह्याच्यात ऑपरेशन देवेंद्र फडणवीस मध्ये भाजपचेच पुढचे मुख्यमंत्री आत्ताच्या काळात होतील की मिंदे गटातून होतील आणि संघ आणि भाजप हे ऐकून घेईल, हे बघणं आता आम्ही खूप इंटरेस्टेड आहोत. पण हे होत असताना जर त्यांना प्रधानमंत्री बनायचं असेल असं त्यांनी इथे येऊन बोलून दाखवावं.